नमस्कार. चटपटीत अशी थोडी तिखट, गोड, आंबट अशी कैरीची चटणी मी आज बनवणार आहे. उन्हाळ्यात आपण कैरीची चटणी बनवू शकतो. वर्षभरामध्ये कैरी अवेलेबल नसते, त्यामुळे आपण कैरीची चटणी वर्षभर बनवू शकत नाही. त्यामुळे अशी चटपटीत कैरीची चटणी तुम्ही बनवूनच पहा. चवीला अशी भारी लागते म्हणून सांगू, जेवणाची चव वाढवणारी अशी ही चटणी बनते. बनवायला तर 2च मिनिटे लागतात. जास्त काही साहित्य पण लागत नाही. तुम्ही पाहतच आहात दिसायला किती सुंदर सुरेख दिसते ही चटणी. कसे बनवायचे हे पाहूयात. यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला मग जराही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. चटणी बनवण्यासाठी हे सर्व साहित्य मी घेतले आहे. या सर्व जिन्नस कैरीची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत. ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत. खूप जास्त पण नाही घ्यायचे, कारण कैरीची चव टिकून राहायला हवी. 4 ताज्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तसेच 4 ते 5 लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत. मुठभर ताजी कोथिंबीर घेतली आहे. मध्यम आकाराची एकच कोवळी कैरी मी घेतली आहे आणि त्याचे असे मध्यम आकाराचे काप करून घेतले आहेत. कैरीमधला कोळीचा भाग फक्त आपण काढून टाकला आहे. तर अशा पद्धतीने कैरीचे आपल्याला काप बनवून घ्यायचे आहेत. 1 टेबलस्पून साखर घेतली आहे. तसेच चवीनुसार मीठ घेतलं आहे. चला चटणी बनवायला आपण घेऊयात. मोठा मिक्सरचा जार घेतला आहे मी. यामध्ये कैरीचे काप घेतीये. एकदम ताजी कैरी मी चटणीसाठी वापरली आहे. खोबरे घ्यायचे आहे. खोबऱ्याने कैरीचा आंबटपणा थोडा कमी व्हायला मदत होते. लसूण पाकळ्या. कोणतीही चटणी असो, लसूण तर हवाच. मिरची घेतलीये. आंबट गोड सोबत तिखट हवेच. कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरने चटणीचा रंग आणखीनच खुलतो. 1 टेबलस्पून साखर घेतलीये. साखरेने चटणीची लज्जत वाढते. आणि मीठ तर हवेच. तुम्हाला दाखवलेल्या सर्व जिन्नस मी या मिक्सरच्या जारमध्ये घेतले आहेत. सर्वप्रथम पाणी न घालता मिक्सरला हे फिरवून घेतलं आहे. तर हे पहा, असे जाडसर वाटण झाले आहे. आता यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही. पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि चटणी बनवून घ्यायची आहे. आता पहा किती छान चटणी दिसतीये. चटणी तयार आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊ. एका बाउलमध्ये चटणी काढून घेतीये. रंग पहा, अगदी सुरेख आला आहे. कन्सिस्टन्सी, टेक्स्चर हे असे हवे, म्हणजे चटणी दिसायलाही छान दिसते आणि चवीला तर विचारूच नका. एकदम भन्नाट. आता चटणीला मस्त चर्र असा तडका देऊ. मग चटणी पाहून तुम्ही नक्कीच बनवाल. इथे मी 2 टेबलस्पून एवढं तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालतीये. मोहरी छान फुलू द्यायची, म्हणजे छान लागते. छोटा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि कढीपत्ता. चला मग तडका तयार आहे. चटणीमध्ये घालूयात. मस्त चर्र असा तडका दिला आहे. आणि पहा कसली भन्नाट अशी चटपटीत चवीची कैरीची चटणी आपली बनून तयार आहे. पाहूनच खावीशी वाटेल, होय ना? तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा. या उन्हाळ्यामध्ये चटपटीत कैरीची चटणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे. तर नक्की बनवून पहा आणि मला तुम्ही बनवलेल्या रेसिपीचे फोटो शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी DK स्टायली किचनला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप मनापासून तुमचे आभार.